आता आजचा चौथा दिवस आहे. आम्ही उठले सर्वजण तयारीवर झाले. आता परत दुसरी वाडी जी बाकी आहेत काही ते घ्यायला जातोय मी. तयारी सर्व झाली. हे घेतल्यानंतर आज मंडणगड झालं तर आम्ही दुसरीकडे जाणार आहोत. तुम्हाला जी समोर मुलं दिसत आहेत ती मंडणगड पाटरोलला जी स्कूल आहे त्या स्कूलची मुलं आहेत. बिचारे तेव्हापासून पालखीची वाट बघतात. खूप एक्सायटेड आहेत ते सुद्धा. आपल्याला जी समोर पालखी दिसते ती मंडणगड गोकुळगावची पालखी आहे. बाहेर आल्यावरती खेली बाकीच्या पालख्यांचं सुद्धा दर्शन होत असतं आणि आमची पालखी त्यांची पालखीची मग भेट करून दिली जाते. हे सगळीकडे कोकणात पाहायला भेटतं. आपल्याला समजा खेली जायचं आहे तर तुला बाकीच्या लोकांना काय सांगायचं आपण खेली जातो त्याबद्दल की लोकंसुद्धा आवडीने येतील. तुझ्याकडे असा अनुभव काय आहे? तू एवढ्या वर्ष जातो खेलू तर तू सांग लोकांना. मित्रांनो तर मी 2-4 वर्ष जातो, 2-3 ते 4 वर्ष जातो मी खेली. खूप मजा असते. म्हणजे आपल्याला 9 दिवस असतात. 9 दिवसामध्ये आपल्याला अलग अलग गाव फिरायचे असतात. आम्ही कमीत कमीत 9 दिवसामध्ये 20 ते 25 गाव फिरतो. एका दिवसाला 2 गाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. होतात पण किंवा कधी कधी नाही होत, कारण की आपली पोरं दररोज चालतात अनवाणी बिना चप्पल चालतात. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. पायामध्ये दुखणे म्हणजे पायाचे उन्हामुळे पायाला चटके बसणे, सालटे जाणे, त्यामुळे थोडंफार पुढे मागे होते. पण मित्रांनो खरंच तुम्ही शिमगाटे गावाला या, कारण की शिमगा एक आपल्या कोकणातला मोठा सण आहे आणि त्या सणामध्ये आपल्याला खूप मजा करायची असते. कारण की आपल्या गावासाठी, आपल्या देवासाठी यायचं, बाकी कोणासाठी यायचं नाही. आम्ही तर आमच्या देवासाठी येतो. तुम्ही पण या नेक्स्ट टाईम. यावर्षी जर नसाल आलात तर पुढे तुम्ही या. नक्कीच शिमग्याचा आनंद घ्या, बाहेर गावचा आनंद घ्या, कारण की आपले 9 दिवस अलग अलग गाव पाहायला मिळतात. त्या गावामध्ये अलग अलग गावांचं निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतं. मित्रांनो एवढं सांगायचं वाटतं. नक्की पुढच्या वर्षी तुम्ही शिमग्याला या. बघा कसं वाटलं तुमचं पण मन ह्याने फिरवून टाकलं की नाही. तुम्हाला पण यावंसं वाटेल तर नेक्स्ट टाईम नक्की या शिमग्याला गावी तुम्ही सुद्धा. मी जेवायसाठी आलो आहे भिंगलोलीमध्ये. आपण आता भिंगलोलीमध्ये आता आम्ही आहोत आणि ते बघा हा घर आहे. या घरी आता आम्ही सध्या जेवणार आहोत सर्वजण. मग जेवल्यानंतर परत आपला आहेच पुढचा प्रवास बाकीचे घरं लगेचच सुरू होईल. बघूया कसा काय अनुभव तुम्हाला आम्ही सांगू नंतर. आपले सगळे जुने प्लेयर आहे बघा, नितीन भुवड आहेत. दादा 2 मिनटं. सगळ्यात जुने प्लेयर खेळली नितीन भुवड. चला, पंगत लावलेली जेवणाची, मस्त उत्तम सोय केलेली दिसते जेवणाची. जेवून घेऊयात. इकडे आलात ना तुम्ही खेली, पाहुणचार एवढा खूप चांगला होतो ना, आपल्या असल्यासारखंच केला जातो. घरी असल्यासारखंच वाटतं आपल्याला. त्यामुळे कसलाही निसंकोच करता आपण मस्तपैकी इकडे राहू शकतो खेली आल्यावरती. जेवण झालेत, आता सर्व आराम करतात, तर थोडी मस्ती करूया आता. आरामाचा टाईम आपला संपलेला आहे आणि मस्तीचा टाईमही संपला आहे. आपण आता निघाले पालखी घेऊन परत. बाकीची घरं राहिली ती घ्यायची आणि दुसरीकडे पण जायचं आहे. आता चाललो आहे भिंगलोली झालं आमचं. आता आम्ही धुतरोलीला चाललो आहे. आमची पालखी समोर आहे. आम्ही आता मागे होतो जरासं चहा नाश्ता करत होतो, भूक लागली होती तर. आता पालखी आमची पुढे आहे तिकडे. आम्ही मंडणगड आणि जो मुंबईला जायला हायवे त्या रूटने चाललो आहे. भावाला बोललो दुपारी जेव, पोटभर जेवला नाही आणि आता नारळ खातोय बुक्कडसारखा तोडून तोडून. ते असे चोर आहेत, जाम चोरतात. हे खेले आलेत आणि इकडे बघा समोर जामचं झाड आहे. विचारलं नाही काही नाही, त्यांना पण माहिती आहे काय बोलणार नाही लोक. चांगली ठेवायची आणि हे आहेत ना असे देऊन टाकायचे. आम्ही आता धुतरोलीला चाललोय. धुतरोलीला हनुमानवाडी आहे, तिकडे चाललोय. आमचं तिकडे जेवण आहे. तिकडून मग आम्ही गाव ते घेणार वाडी आणि मग आम्ही परत दुसरीकडे राहायला जाणार आहोत. आता हनुमानवाडी तिथे आम्ही थांबलोय धुतरोलीची. तिथून आता 2 मिनटं विश्रांती घेणार. पहिल्याच घरात थांबलोय आणि मग वाडी घ्यायला सुरू करणार आम्ही. होय.
धुरला करतात नुसतं पोरं खालूबाजा लागला की नुसते धिंगाणा करतात ऐकतच नाही. जाम एन्जॉयमेंट चालली भेंडी. आता मी जेवते चिकन आहे जेवायला आणि सर्वजण बसले इकडे जेवणार. आम्ही आता धुत्रोलीला जेवणार आणि राहायला जाणार चिंबावली. आपण नंतर भेटूया व्हिडिओमध्ये. आता जेवण घेतो. या जेवण. आमचं जेवण वगैरे झालं आहे. आता इथे पूजा वगैरे झाली की लगेच आम्ही निघणार आहोत. थोडंसं नाचवणार पालखी मग आम्ही चिंबाव्याला जाणार. मध्ये रस्त्यात बंद पडले. क्लच प्लेट चाललं आहे काहीतरी असं बोलतात आणि चिंबाव्याला आम्ही चाललो होतो आणि मध्ये रस्त्यातच आमची गाडी बंद पडली. आम्ही तर थांबलोय ना पुढे जाते ना मागे. हे बघा सगळेजण असे थांबलेत मध्ये रस्त्यातच आहे. मी आता चिंबाव्याला पोचले. 3 किलोमीटर होतं. चालत आलो सर्वजण. पालखी घेणारे तर धावतच आले आणि आता आतमध्ये आम्ही जाऊ गावात. बाकीच्या येण्याची वाट बघतोय आम्ही. काही ओल्ड एज मॅन होते आपले जे मागे होते चालत आरामध्ये. आले की आपण जाऊ. मग 3 किलोमीटर आणि गावामध्ये जवळपास आम्ही 4 किलोमीटर चालू. आमची गाडी बंद पडली मध्येच. सगळे पहिल्याची मजा भेटली बोकललेत चांगले बोकललेत. पहिल्याची मज्जा पुन्हा एकदा भेटली कारण की असे नाईटला परत कधी चालायला मिळालं आम्ही पहिले चालतच यायचो पण आता सगळ्यांना गाडीची सवय झाली होती. तर आज देवाने एकदा सांगितलं पण तुम्ही आता चाला. 2-3 वर्षापासून आपली गाडी असते त्यामुळे आपल्याला चालायला भेटत नव्हतं. पण देवाची इच्छा झाली आणि आपण 3 किलोमीटर फायनली आपण चाललो आज नाईटला. हीच जर आम्ही डेला पण चाललो असतो उन्हातून आम्हाला काही फरक नाही पडत. कारण आम्ही देवासोबत फिरत असतो. किती चटके बसले आम्ही तिच्यासाठी फिरणार कारण की पूर्ण वर्षभराचे जेवढे पाप असतात ते त्या चटक्यांमध्ये जातात. भावानो आता 2:30 वाजून गेलेत आणि आता आम्ही लेट झालोय तर आम्ही झोप देऊ. आपण उद्या सकाळी भेटूयात. बाय बाय. भावानो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला आणि इंस्टा ID ला फॉलो करा. बाय बाय.